Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, राजू शेट्टीजी आपल्या सोबत आहेत. आज आंबा आणि साखर उत्पादकांसाठी त्यांचा मोर्चा आहे. गिरगाव चौपाटीपासून मोर्चा जाणार आहे मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत. पण आधीच पोलिसांनी नोटिसा दिल्यात. किती कार्यकर्त्यांना नोटीस आल्या? बऱ्याच म्हणजे जवळजवळ 50-60 प्रमुख नेत्यांना नोटिसा दिलेल्या आहेत आणि आंदोलन करता येणार नाही असं सांगितलं. आत्ताच एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला आता आम्ही ताब्यात घेणार आहोत. खरं तर हे चुकीचं आहे. इथं ताब्यात घेण्यासारखं आम्ही काय केलं आहे? आंदोलनाचं स्थळ इथून लांब आहे. इथं ताब्यात घ्यायचं कारणच काय? आणि मुळामध्ये ताब्यात घेण्यासारखं आम्ही काय केलं आहे? गिरगाव चौपाटी ही सार्वजनिक ठिकाण आहे, बाग आहे तिथं. त्या बागेत ते शेतकऱ्यांनी एकत्रित यायचं नाही काय? वाटेल ते टोळ भैरव कुठंही एकत्र येतात, काही करतात. त्यावेळी पोलीस कुठं असतात? खुले अंमली पदार्थाची विक्री चालू आहे. लहान लहान मुलं बळी पडायला लागल्यात अंमली पदार्थाला. त्यावेळी पोलीस काय करत असतात? काय करत असतं? गृहकथा. आणि आम्ही अजून काही करायच्या आधीच आम्हाला ताब्यात घेतो म्हणता, याचा अर्थ काय? मुख्यमंत्र्यांच्या घरावरच मोर्चा का काढायचा? याचं कारण 2 वेळा गेल्या 2.5 महिन्यापासून कोकणातला शेतकरी, आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी आंदोलन करतो आहे. दरम्यानच्या काळामध्ये 2 वेळा मुख्यमंत्री कोकणात येऊन गेले, पण त्यांना एकाही आंबा बागायतदाराचं किंवा काजू बागायतदाराचं म्हणणं ऐकून घ्यावं असं वाटलं नाही, त्याला भेटावं असं वाटलं नाही. एवढं मोठं नुकसान वाढलं आहे. 4-4 तास राष्ट्रीय महामार्ग रोखला शेतकऱ्यांनी, तरीसुद्धा एखाद्या आंब्याच्या कलमाला भेट द्यावी, एखाद्या काजूला भेट द्यावी असं सरकारला जर वाटत नसेल, मुख्यमंत्र्याला वाटत असेल, तर आमचं खरं दुखणं काय आहे? तुम्हाला वेळ नाही कोकणात यायला म्हणून आम्ही कैफी एक देऊन त्यांच्याकडे चाललो आहे. पण तुम्हाला तर म्हणजे नुकसान भरपाई जाहीर केली आहे सरकारने. किती? हेक्टरला 220 रुपये, 22,000. म्हणजे झाडाला 220 रुपये. झाडाला 220 रुपये. याचा अर्थ अहो, निर्यात होणारा जो आंबा आहे ना, तो एक आंबा 500 रुपये किमतीचा असतो. म्हणजे अर्ध्या आंब्याची सुद्धा किंमत तुम्ही देत नाही. जरा तरी काहीतरी लाज वाटली पाहिजे. प्रश्न असा आहे की साखरेच्या एक्सपोर्टवरती पण आता बंदी घातलेली आहे. जर समजा पोलिसांनी अडवलं, म्हणजे त्याच्याबद्दल पण तुमचं निवेदन आहे. जर पोलिसांनी अडवलं तुम्हाला, तर तुमचा स्टँड काय असणार? पोलिसांनी अडवलं तर त्याच्या प्रतिक्रिया उमटतील. ते त्यांचं त्यांनी बघून घ्यावं. काय प्रतिक्रिया? प्रतिक्रिया उमटल्यावर कळेल काय प्रतिक्रिया. शांततेने आंदोलन करायचं म्हणून आला तुम्ही, म्हणता प्रतिक्रिया? हो, या अजूनही आंदोलन शांततेनं चाललेलं आहे. चिघळलं तर ते पोलिसांमुळे चिघळलं. ठीक आहे. तुम्ही हे होते राजू शेट्टी, ज्यांनी सांगितलं की आंदोलन पोलिसांमुळे चिघळलं तर चिघळेल. काही आंबा उत्पादक लोकसुद्धा आहेत, ते सुद्धा कोकणातून आलेले आहेत. मला सांगा, तुम्ही कोकणातून आलेला आहे, काय परिस्थिती आहे कोकणात आंब्याची? खरं म्हणजे तुम्ही ह्या वर्षी बघितला तर मोहर काळा पडला होता आणि जवळजवळ 90% जो आंबा होता तो गळून पडला होता. म्हणजे मोहर जो तो गळून पडला. त्याच्यामुळे जे 100% उत्पादन येतं त्याच्यापैकी फक्त 10% उत्पादन आंबा बागायतदारांना यावर्षी मिळालं. त्यामुळे गेली 2.5 महिने आम्ही हा संघर्ष करतोय. हा पहिला मोर्चा नाही आहे आमचा. किती मोर्चे काढले? आम्ही याच्या आधी 2 मोर्चे काढले. त्यानंतर सरकारला निवेदन दिलं. काल बावनकुळे साहेबांबरोबर बैठक झाली. त्यानंतर सुद्धा सरकारला जर जाग येत नसेल तर मात्र मोर्चा काढावाच लागेल. सरकार म्हणते नाही, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत, तुम्हाला मदत केलेली आहे. जितकी शक्य तेवढी मदत सरकारने केली. कसली मदत केली? 220 रुपये कलमाला. काजूला फक्त किती रुपये दिले? काजूला काहीच नाही. आणि 220 रुपये कलमाला जर देत असाल तुम्ही, तर काय म्हणून ही मदत तुम्हाला योग्य वाटते? असं आहे की मग जर मोहर गळून पडला असता, नुकसान झालं असतं, तर आंब्याचे दर वाढले असते. असं पण काही मार्केटमध्ये दिसत नाही. आंब्याचे दर फक्त कशामुळे पडले आहेत हे पण सरकारने जाणून घेतलं पाहिजे. देवगड हापूसच्या नावाखाली, रत्नागिरी हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विकला जातो, त्याच्यामुळे दर पडले आहेत. कसं काय येतो मग? तो महाराष्ट्रात येतो कसं काय? त्याला जी मानांकनच नाही आहे, कशावरती बंधन नाही आहे. सरकारने हे जपलं पाहिजे. हापूस म्हणून विकला जातो. हापूस म्हणून विकला जातोय. कॅनिंगचे दर पण हे कर्नाटकचा आंबा मिक्स केल्यामुळे कॅनिंगचे दर गेल्या काही दिवसात पडलेत. कर्नाटकचा आता आम्ही जेव्हा शासनाकडे ह्या संदर्भात चौकशी करायला लावली, तर कुठलाही शेतमाल कुठल्याही राज्यात कसाही संपूर्ण भारतभर विकू शकतो, त्याला कुठेही बंधन नाही असं आम्हाला सांगितलं गेलं. आमची विनंती सरकारला हीच आहे की देवगड हापूस, रत्नागिरी हापूस हा आमचा आंबा, हा आमच्या ब्रँडनीच विकला गेला पाहिजे.
तुम्ही रत्नागिरी आपुसमध्ये जर बॉक्समध्ये देवगडचा आंबा देवगडच्या बॉक्समध्ये कर्नाटकचा आंबा टाकून जर विकत असाल तर त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. तुम्ही राणेंना भेटला का? राणे खासदार आहेत, नारायण राणे खासदार आहेत, तुमचे तिथं दोन पहिल्या मोर्चाला जेव्हा कलेक्टर ऑफिसमध्ये मोर्चा आला त्यावेळी पालकमंत्री राणे त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुम्हाला रस्त्यावर उतरायला देणार नाही. त्यानंतर ही जवळजवळ 2 महिने परत एकदा आम्ही मोर्चा काढला. त्याच्यानंतर ज्याविषयी आम्ही हायवेवर उतरलो आणि हायवे चक्काजाम केला, जवळजवळ 3,000 लोक हायवेवर उतरली. त्यानंतर सरकारला जाग आली आणि त्यानंतर ते 220 रुपये डिक्लेअर केले. तो पण मोर्चामुळे डिक्लेअर केलेले होते. मला एक सांगा, आता जर पोलिसांनी अडवलं तर तुम्ही काय करणार? पोलिसांना अडवण्यासाठी आम्ही काय करणार नाही आहोत. आम्ही शांततेत मोर्चा काढणार आहोत. तुम्हाला का जायचं सीएमच्या सीएमना सांगायचं आहे आम्हाला, आमचं निवेदन, आमचे म्हणणं. चौपाटीवरून पण सांगू शकता ना. घरी जायचं म्हणजे हे एका प्रकारे काय इंटिमिडेशन वाटतं. काय माहिती आहे, ज्या दिवशी जाग येत नाही सरकारला त्यावेळी त्यांच्या घरी जाऊनच सांगितलं पाहिजे ना, वर्षावर जाऊनच सांगितलं पाहिजे. जेव्हा सरकारचा जो मुख्य असतो त्याला जर जाग येत नसेल तेव्हा त्याच्या वर्षावर जाऊन धडक दिली पाहिजे. मुख्यमंत्री साहेब खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले, पण आमचं दुर्दैव असं आहे की त्याच्या आधी आम्ही 8 दिवस आंदोलन करत होतो पण त्यांनी एकाही आंबा बागायतदाराकडे, काजू बागायतदाराकडे धुंकून बघितलं नाही. तुम्ही साहेब वाढदिवस करा, साजरे करा, सगळं करा, तुमच्या वैयक्तिक आयुष्य आम्हाला लुडबुड करायची नाही. परंतु शेतकरी हा मरत चालला आहे. कोकणात कधी आत्महत्या होत नाही आम्ही म्हणत होतो, पण साहेब रत्नागिरीत नागवेकर म्हणून आमच्या शेतकरी बांधवाने आत्महत्या केली. फक्त कर्जापोटी जे काय त्यांनी आंबा बागा जे व्यापारी आहेत वाशी मार्केटचे त्यांच्याकडनं ती उचल घेतली, त्या उचलीवर 2% व्याज लावून त्या आंबा बागायतदाराला त्रास द्यायला लागले, तेव्हा कुठेतरी ती आत्महत्येची त्याच्यावर वेळ आली. आम्हाला दुर्दैव वाटतंय की आम्ही कोकणात आत्महत्या होत नाही म्हणून बोंबलतोय, गर्वाने सांगतोय, पण पहिली आत्महत्या झाली. तुम्ही अजून आत्महत्यांची वाट बघताय का? नाहीतर मग आज जर तुम्ही आम्हाला मदत करत नसाल तर कधीतरी आम्हाला आत्मदहनावर पण उतरावं लागेल. ही बिकट स्थिती आलेली आहे आंबा उत्पादकावरती की जो कोकणातला सधन व्यक्ती मानला जातो. खूप खूप धन्यवाद. मी येतो तुमच्याकडे. जानकर साहेब पण आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे. जानकर साहेब, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही या मोर्चामध्ये शेतकरी संघटनेसोबत अचानकपणे? बिलकुल अचानक नाही. आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष, राजू शेट्टीचं माझं आजचं नातं नाही, जुनंच नातं आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्याचा, काल नागपूरचा मोर्चा झाला त्यात देखील मी होतो, परंतु आमच्या उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी क्रेडिट सारं बच्चू कडूलाच दिलं. म्हणजे ह्यातून तिथं देखील 2 लाखाच मिळाला. आम्ही संघर्ष जिथं अन्याय होतोय उपेक्षितांच्यावर, शेतकऱ्यावर, महिलावर, दीनदलितावर, तिथं आम्ही हजर राहतो. आणि त्यामुळं मी ह्या प्रोग्रामचा मला पोलिसांनी सांगितले की आम्ही तुम्हाला मोर्चा काढू देणार नाही. त्यांनी मला नोटीसच दिलं. हो काही बघा, आम्ही नोटीसच दिलं आहे आम्हाला सकाळी की महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचे यांना तुम्हाला आम्ही प्रतिबंध करतोय की तुम्ही मोर्चाला जाऊ शकत नाही. अशा बरेचसेच केसेस आमच्यावर आहेत. त्या ही एकाच ह्याच्यावर नाही. काल 2 लाखाची जी नागपूरची केस आहे त्यात बी मेन आरोपी आहे मी. आम्ही नागपूरला, मी बच्चू कडू, राजू शेट्टी होते, पण बच्चू कडू आज तिकडे गेलेत विशेष म्हणजे. तर आम्ही हे संघर्ष चालू ठेवणार आहे जनतेचे. मग बच्चू कडू तिकडे गेलेले बघितल्यानंतर काय नाही पोस्टर बघताय का? हा बघितलं. बिलकुल आम्ही नाही. आम्ही संघर्षाच्या घरी जन्मालेली माणसं आहे, पालाव जळलेली माणसं आहे. त्यामुळे आम्हाला एसीच्या हवेची गरज नाही. आम्हाला सवय आहे. आम्ही पुन्हा जसं 2014ला काँग्रेसकडून सरकार काढून भाजपाच्या मित्रपक्षांनी ताब्यात दिलं, तसं आम्ही एक काळ यांनी जर नाही ऐकलं तर यांचं सरकार देखील आम्ही हे करून टाकू. जानकर साहेबांना दाखवावं लागेल. बघा हे गेटवर किती पोलीस आहेत. हो, बघा पोलीस ऑलरेडी आलेले आलेले आहेत. आहेत. जाऊ तरी शकाल काय गेटमधून बाहेर? बघू जाण्याचं कसं जात नाही, बघू काय करायचं. त्यांनी चौबाजूनं तिथं केलेलं आहे. वर्षाला देखील तिथं लोकांना जाऊन दिलं नाही. आणि अशी जर दमनवृत्ती टाकली, जेवढा तुम्ही चेंडू दाबचाल, अजून पोलीस आलेले, जेवढ्या तुम्ही चेंडू दाबचाल तेवढा आम्ही वर उडला जाईल. त्यामुळं आम्ही थकून जाणारी माणसं नाही. आम्हाला काय मागं कोण नाही पुढं कोण नाही. आम्ही हे कितीही पोलिसांनी हे केलं, हा जनतेचा उद्रेक आहे. जनतेच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही भांडत राहणार. तुम्ही म्हणतात की भांडत राहणार. बघा पोलीस अधिकारी आलेले आहेत. ते मगाशी पण त्यांचं म्हणणं होतं. हां काय सातारचेच आहेत ते. मला येऊन गेले, विशेष म्हणजे अधिकारी मला भेटून गेले. आम्ही हे करतोय. सारे अधिकाऱ्यांनी ठरवलं की आपलं इथंच आता आम्हाला त्यांनी किडनॅप करायचं असेल, पण काय काळजी करायचं नाही. आम्ही किडनॅप नाही हो, ते डिटेन करतात. डिटेन करतात. तर आम्ही हे करू, काय काळजी करायचं काम. पोलीस त्यांचं काम करतात. पोलीस त्यांचं करतंय, पण पोलिसांच्याही बागा आहेत, ती बी शेतकऱ्याचीच पोरं आहे. ती इनडायरेक्टली माझ्या कानात येऊन ती वेगळंच सांगतात विशेष म्हणजे. पण त्यांची ड्युटी असल्यामुळे त्यांना निभावण्याचं काम आहे त्यांचं त्यांना. ठीक आहे. बघा असं आहे की इथे पोलीस अधिकारी पण आलेले आहेत. आंदोलन जे आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत शेतकरी जाणार नाहीत, संघटनेचे लोक जाणार नाहीत, याची काळजी घेण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडे आहे. आणि मगाशी 2-3 पोलीस आणि अधिकारी होते, पण आता जवळपास
डझन दीड डझन लोक जे आहेत ते इथं जमलेले आहेत आणि पूर्णपणे बंदोबस्त जो आहे हे शिवालय आहे. शिवालय हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं कार्यालय आहे आणि इथून हे सगळे लोक म्हणजे राजू शेट्टी असतील, नाईक असतील किंवा जानकर साहेब असतील, हे सगळे लोक जाणार आहेत गिरगाव चौपाटीला आणि तिथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. आपण बघतोय की दीपक पवार जे मराठी भाषेसाठी आग्रही असतात ते सुद्धा या मोर्चासाठी उपस्थित झालेले आहेत. तर प्रश्न असा आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये आता मोर्चा ज्यावेळेला निघेल त्यावेळेला परिस्थिती काय असेल. तुम्ही मराठी भाषेसाठी लढता, तुम्ही इकडे कुठे मोर्चामध्ये कुठे पोलीस आलेत बाहेर. मराठी भाषेसाठी लढतो, मराठी माणसासाठी लढतो, मराठी कारणासाठी लढतो आणि कोकणातला आंबा काजू उत्पादक हा मराठी माणूस आहे. हे मला शरद पवारांनी विचारलं होतं की तू या आंदोलनात कसं काय, तेव्हाही मी त्यांना हे सांगितलं की आंबा काजू उत्पादकांचा प्रश्न हा मराठी माणसांचाच प्रश्न आहे आणि जिथं जिथं मराठी माणसांचा प्रश्न असेल तिथे आम्ही काम करणार आहोत. त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली जी काही सर्व पक्षीय आणि प्रत्येक वेळेला मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत जायची काय गरज असते. प्रत्येक वेळेला कोण जातं मला सांग. आम्ही काय हुतात्मा स्मारक ते आझाद मैदान गेलो तरी ह्यांच्या पोटात दुखतं, नुसतं महापालिकेच्या ऑफिसला गेलो तरी मग कुठंच जायचं नाही आहे. दक्षिण मुंबईचा हा जो काही तथाकथित शांतता झोन आहे, या शांतता झोनमध्ये काय फक्त लब्ध प्रतिष्ठित राहतात. म्हणजे गरिबांनी आंदोलनं कुठं करायची, उपनगरांमध्ये करायची. इथल्या शांतताप्रिय लोकांना जर एवढी काळजी असेल तर राज्यामध्ये असंतोष होऊ नये याची त्यांनी व्यवस्था करावी ना. आधी पिंजऱ्याच्या गाड्या यायच्या, आता अर्बानी आलेली आहे, आता AC गाड्या आल्यात पोलिसांसाठी सुद्धा आणि आंदोलकांसाठी सुद्धा. तर मला ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे पोलीस आम्हाला बरे गुन्हेगार म्हणून वागवतात नोटीस दिल्यावर, असा त्याचा अर्थ आहे. दिली आहेत नोटीस दिली हां. हो, मलाही नोटीस. हे बघ त्यांनी मला नोटीस दिली काल रात्री एका नंबरवरनं व्हॉट्सॲपला नोटीस आली. हे बघ, ही माझ्या संस्थेचं नावही चुकीचं लिहिलं आहे, मराठी भाषा समिती म्हणून लिहिलं आहे. काय नाव आहे ते? मराठी अभ्यास केंद्र म्हणून आहे, पण ते ठीक आहे. त्याच्यानंतर पोलिसांनी हे लिहिलं आहे की जमावबंदीच्या आदेशाचं तुम्ही उल्लंघन केलं तर तुमच्यावर योग्य ती कारवाई भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 168 नुसार करू. मग आता तुम्ही शांतता भंग करू नका असं त्यांचं म्हणणं. हा, त्यांनी काही म्हणू दे ना, आम्हाला जे करायचं तेच करणार आम्ही. ठीक आहे. बघा असं आहे की ही सगळी मंडळी जी आहेत ते आल्यानंतर आपण या बाजूला बघतोय की पोलिसांची गाडी, आधी ज्या जाळी असलेली गाडी यायची, आता नव्या गाड्या पोलिसांना आलेल्या आहेत. त्यातली ही अर्बानिया गाडी आहे, त्याच्यातून पोलीस आलेले आहेत. आता आपण बघतोय की पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत हे आंदोलन जे आहे ते होऊ नये म्हणून इथं आलेले आहेत. आणि आता बाकी मुंबईतले सुद्धा काही लोक जे आहेत ते या ठिकाणी येऊ लागलेले आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी. आणि काँग्रेस असेल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षसुद्धा या आंदोलनासाठी येणार आहेत. पण पोलिसांचा बंदोबस्त बघता हे आंदोलन खरंच गिरगाव चौपाटीपासून होऊ शकेल का याच्याबद्दल शंका निर्माण झालेली आहे. पण ठीक आहे, हरकत नाही आहे. आत्ताच्या घडीला मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि आंदोलकांना एका पद्धतीनं थोड्या काळासाठी का होईना पण इथंच थांबवावं त्यांच्या नेत्यांना, हा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न मला असं वाटतं की केला जातोय. स्वस्तिक राजू शेट्टींचे सहकारी आहेत. किती पोलीस आलेत बघितलं? या ठिकाणी पोलिसांचं छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि दुपारपासून जे शेतकरी जाणार आता तुम्ही आता जाऊ शकता. आणि दुपारपासून जे शेतकरी आलेले आहेत कोकणातून असेल, महाराष्ट्रातून असेल, त्या सगळ्यांना ताब्यात घेतलेल्या आहे पोलिसांनी. जनरल डायरपेक्षाही वाईट वागणूक येणार नाही ना. नाही, आम्ही निश्चितपणे जाणार. कडेलोट करणं हे काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना अवघड गोष्ट नाही आहे. इकडून चारही बाजूनी पोलीस आहेत. ते बघावं पोलिसांनी. आता आम्ही कसं जातोय ते ठीक आहे, आपण पण बघू कसे जात आहेत आणि काय परिस्थिती असणार आहे. त्यामुळं पोलीस बंदोबस्तामध्ये आता राजू शेट्टी, महादेव जानकर, दीपक पवार आणि ही सगळी मंडळी त्या गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचतात का हे बघावं लागेल. कॅमेरामन सिद्धेशसह अभिजित, मुंबईत.